बी ए भाग 1 सेमिस्टर 2 या दुसऱ्या सेमिस्टरचं चौथं युनिट आणि चौथ्या युनिटमधलं हे दुसरं प्रकरण आहे 4.2 महाराष्ट्राची औद्योगिक धोरणे इंडस्ट्रियल पॉलिसी ऑफ महाराष्ट्र. तर कोणकोणती धोरणं होती आपण पाहिलं तर भारत स्वतंत्र झाल्यापासून अनेक औद्योगिक धोरणं भारतानेही राबवल्याचं दिसून येते. पण त्यात उल्लेखित करण्यासारखे काही धोरणाचा विचार आपण या ठिकाणी घेणार आहोत. तर महाराष्ट्राचे औद्योगिक धोरणं महाराष्ट्राने कोणकोणते धोरणं जाहीर केले त्याचा उहापोह आपण या ठिकाणी करणार आहोत. तर पहिलं आहे 1981चे औद्योगिक धोरण. तर बघा महाराष्ट्रामध्ये 1981मध्ये औद्योगिक धोरण जाहीर करण्यात आलं. यामध्ये प्रामुख्याने आपल्याला म्हणता येईल की कृषी उद्योग व सेवा क्षेत्रातील वाढीसाठी 1981मध्ये राज्यामध्ये औद्योगिक धोरण जाहीर केलं. या धोरणाची उद्दिष्टे पुढीलप्रमाणे होती. पहिलं उद्दिष्ट होतं लघु व कुटीर उद्योगाच्या वाढीसाठी प्रयत्न करणे. त्यानंतर कृषी आधारित उद्योगांमध्ये वाढ करणे. तिसरं होतं संयुक्त क्षेत्रामध्ये औद्योगिक प्रकल्पांची उभारणी करणे. हे सुद्धा उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर नंबर 4 होतं स्वयंरोजगार निर्मितीसाठी विशेष प्रयत्न करणे. स्वयंरोजगार कसा निर्माण करता येईल यासाठी विशेष प्रयत्न सुद्धा या 1981च्या धोरणाचं उद्दिष्ट होतं. त्यानंतर नंबर 5 औद्योगिक क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर व्हावा यासाठी प्रयत्न करण्यात चे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवण्यात आलं. त्यानंतर नंबर 6 मागासलेल्या भागामध्ये उद्योग उभारण्यासाठी प्रोत्साहन देणे. जो भाग मागासलेला आहे अशा ठिकाणी औद्योगिक उभारणी कशी करता येईल हे सुद्धा उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवण्यात आलं होतं. असं 1981चं औद्योगिक धोरण होतं. त्यानंतर 2 राज्याचे औद्योगिक धोरण 1993. ते 1993ला सुद्धा आपण औद्योगिक धोरण जाहीर केलं होतं. बघा भारताने 1991मध्ये नवीन औद्योगिक धोरणाचे पार्श्वभूमीवर एप्रिल 1993मध्ये राज्याने सुद्धा आपलं औद्योगिक धोरण जाहीर केलं. यामध्ये औद्योगिक धोरण जाहीर केलं. औद्योगिक क्षेत्रातील राज्याचे आघाडीचे स्थान हे कायम राखणे, समतोल विकास साधणे, पर्यावरणाशी सुबद्ध आर्थिक विकास औद्योगिक विकास साधणे व तो साधत असताना रोजगार निर्मिती साध्य करणे असे वेगवेगळे उद्दिष्ट या 1993च्या औद्योगिक धोरणाची उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवण्यात आली होती. या धोरणाच्या प्रमुख बाबी काही होत्या त्या पुढीलप्रमाणे होत्या. तर पहिलं होतं 100% निर्यात भिमुख उद्योगांना विजेवरील कपात परतावा, भांडवली वस्तूच्या व कच्च्या मालाच्या खरेदीवर विक्री करात सूट देण्याचे ठरवण्यात आलं. त्यानंतर अविकसित भागात गुंतवणुकीस प्रेरणा देण्यासाठी अतिरिक्त गुंतवणूक नियमनाची स्थापना करण्यात आली. त्यानंतर निर्यात उत्तेजन देण्यासाठी उद्योग मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली निर्यात प्रवर्तन मंडळाची स्थापना करणे हे सुद्धा महत्त्वाची पूर्ण बाब 1993च्या औद्योगिक धोरणाची होती. त्यानंतर विदर्भ व मराठवाडा विभागात रासायनिक उद्योगांसाठी विशेष औद्योगिक संकुलाची उभारणी करणे. त्यानंतर होतं अनिवासी भारतीयांकडून गुंतवणूक वाढावी व त्या दृष्टिकोनातून मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समन्वय समितीची स्थापना करणे. तसंच प्रत्येक जिल्ह्यात कमीत कमी एक औद्योगिक वसाहत स्थापन करणे हे सुद्धा या 1993च्या औद्योगिक धोरणामध्ये ठरवलं होतं. त्यानंतर नंबर 7 औद्योगिक उद्देशासाठी जागेच्या खरेदी करण्यासंबंधीचे नियम शिथिलीकरण करणे. म्हणजे लवकरात लवकर उद्योगांना जागा कशी उपलब्ध करून देता येईल या संदर्भातील सुद्धा नियम शिथिल करण्याचं सुद्धा या 1993च्या औद्योगिक धोरणाची महत्त्वपूर्ण बाब होती. त्यानंतर नंबर 8 विजेवरील कर आकारणी कमी करून वीज निर्मितीस प्रोत्साहन देणे. विजेवरील कर आकारणी कमी करून वीज निर्मितीस प्रोत्साहन देणे हे सुद्धा ठरवण्यात आलं होतं. त्यानंतर 3 वर्षाच्या कालबद्ध कार्यक्रमाद्वारे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या माध्यमातून 65 औद्योगिक विकास केंद्रे, 84 लघु औद्योगिक केंद्रे आणि 5 केंद्र पुरस्कृत विकास केंद्रे स्थापन करणे हे सुद्धा महत्त्वपूर्ण बाबी 1993च्या औद्योगिक धोरणाच्या होत्या. त्यानंतर नंबर 3 राज्याचे औद्योगिक धोरण 1995. 1995मध्ये सुद्धा राज्याने औद्योगिक धोरण जाहीर केलं. त्याचे काही उद्दिष्ट होती ती आपण बघू. पहिलं उद्दिष्ट होतं कृषी उद्योगाच्या बाबतीत स्वतंत्र धोरण आखणे. त्यानंतर महाराष्ट्र खादी व ग्रामोद्योग मंडळाचे दृढीकरण करणे.
हे सुद्धा उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर नंबर 3, लघुउद्योजकांना उद्योग सुरू करण्यासाठी बीज भांडवल पुरवणे, बँकेचे अर्थसहाय्य उपलब्ध करून देणे, हे सुद्धा उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर होतं नंबर 4, महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळ, महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ इत्यादी शासन अधिकृत उपक्रमांच्या खाजगीकरणास प्रोत्साहन देणे. त्यानंतर होतं 5, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत राज्याच्या किनारपट्टीवर मासे साठवणुकीसाठी शीतगृहे, गोदामे इत्यादी सुविधांसह मत्स्य उत्पादन उभारणे, हे सुद्धा उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर नंबर 6 आहे धरणे, बंदरे, विद्युत प्रकल्प, रस्ते, पूल यांच्या उभारणी कामी खाजगी क्षेत्रात मदत घेणे अथवा त्यांना वाव देणे, हे सुद्धा उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर बुटिबोरी नागपूरमधलं, त्यानंतर सिन्नर नाशिकमधलं, नांदगाव पेठ अमरावती, वाळूज शेंद्रा औरंगाबाद, त्यानंतर कुशनूर नांदेड, कागल हातकंगणे कोल्हापूर, महाड, रत्नागिरी, इंदापूर या 9 ठिकाणी पायाभूत सुविधांयुक्त औद्योगिक संकुलं उभारणं, हे सुद्धा या धोरणामध्ये ठरवण्यात आलं होतं. ही सगळं अशा प्रकारचं औद्योगिक धोरण हे 1995चं होतं. त्यानंतर राज्याचे औद्योगिक धोरण 2001. बघा, राज्याचे औद्योगिक धोरण 2001 याचा आपण जर विचार केला तर असं लक्षात येते की हे जे धोरण होतं 2001चं, हे नवीन औद्योगिक धोरण म्हणून चुकतं प्रचलित होतं. तर या उद्योगामध्ये काही वैशिष्ट्ये होती, ती अशी की खाजगी लघुउद्योगांना थकबाकी भरण्यासाठी सुलभ हप्ते तयार करून देणे, यांना सुलभ हप्ते करून देणे, जेणेकरून हे हप्ते आपले भरू शकतील. त्यानंतर खादी ग्रामोद्योगांना विक्री करातून सूट देणे, हे सुद्धा वैशिष्ट्य होतं या 2001च्या औद्योगिक धोरणाचं. त्यानंतर होतं 3, बहुमुंबईतील ज्या कापडगिरण्या बंद पडल्या आहेत त्यांच्या रिक्त जमिनीवर माहिती तंत्रज्ञान व जैव तंत्रज्ञानाच्या उद्योगाची उभारणी करणे, हे सुद्धा वैशिष्ट्य या उद्योगाचं सांगितलं जाते. त्यानंतर होतं नंबर 4, राज्याच्या आर्थिक व औद्योगिक विकासाच्या दृष्टीने राज्यातील मागास भागात नवीन लघुउद्योग उभारण्यास अनुदान रूपाने विशेष भांडवल प्रोत्साहन देणे, हे सुद्धा वैशिष्ट्य होतं. त्यानंतर होतं नंबर 5, नवीन वस्त्रोद्योग, होजिरी यासारख्या लघुउद्योगांना व्याज अनुदान देणे. त्यानंतर नंबर 6, नवीन सामूहिक प्रोत्साहन योजनेच्या तरतुदीच्या अधीन राहून राज्याच्या अविकसित भागात नवीन उद्योगांना विद्युत शुल्क माफी, तद्वत मुद्रांक व नोंदणी शुल्कातही माफी आणि जकात कर या प्रवेश कर परतावा देणे. त्यानंतर नंबर 7, माहिती तंत्रज्ञान उत्पादनावर किमान विक्री कर आकारणे. त्यानंतर नंबर 8, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील उद्योगांना वाढीव चटई क्षेत्र निर्देशांक. नंबर 9 होतं राज्यातील वेगवेगळ्या प्रदेशांमधील मिळून एकूण 12 ठिकाणी औद्योगिक वसाहती उभारणे, हे सुद्धा वैशिष्ट्य या 2001च्या औद्योगिक धोरणाचं होतं. त्यानंतर अपारंपरिक ऊर्जा स्रोताचा विकास करणे, खाजगी वापरासाठी विद्युत निर्मितीला परवानगी देणे आणि त्यानंतर होतं औद्योगिक क्षेत्रामध्ये औद्योगिक वसाहतीच्या उच्च दर्जाच्या शैक्षणिक व संशोधन संस्थांना सवलती दरात जागा उपलब्ध करून देणे, यासारखी वैशिष्ट्य या 2001च्या औद्योगिक धोरणाचे असल्याचं दिसून येते. एक चांगले वैशिष्ट्य या औद्योगिक धोरणाची होती 2001च्या औद्योगिक धोरणाच्या दृष्टीने जर आपण विचार केला तर. त्यानंतर होतं राज्याच्या औद्योगिक धोरण 2006. तर राज्याचे औद्योगिक धोरण 2006 या धोरणाची सुद्धा काही वैशिष्ट्य होती, ती आपण बघूयात. तर बघा, या नंतरच्या काळात औद्योगिक पार्कमध्ये विकसित होऊ शकणाऱ्या लघुउद्योगांना अधिक सवलती देणे. नंबर 2 होतं मानव विकास निर्देशांक कमी करणाऱ्या जिल्ह्यांमध्ये उभ्या राहणाऱ्या औद्योगिक प्रकल्पांना उत्तेजनार्थ विशेष सवलती देणे. लघु व मध्यम उद्योग क्षेत्रामध्ये संवर्धन करणे. त्यानंतर तो नंबर 4, खादी ग्रामोद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात ग्रामोद्योग वसाहतीची स्थापना करणे. त्यानंतर नंबर 5 होतं औद्योगिक विकासासाठी नव्या उद्योग प्रकल्पांना अनुदान देणे, हे सुद्धा वैशिष्ट्य या राज्याच्या औद्योगिक धोरण 2006चं होतं. त्यानंतर होतं नंबर 6, मोठ्या प्रकल्पांसाठी विशेष पॅकेज योजना, हे सुद्धा वैशिष्ट्य
या 2006च्या औद्योगिक धोरणाचं होतं. त्यानंतर होतं नंबर 7, काही औद्योगिक क्षेत्रे व विशिष्ट उद्योग व त्या उद्योगाचे अनुषंगिक उद्योग यासाठी राखीव ठेवणे हे सुद्धा धोरण 2006चं होतं. त्यानंतर नंबर 8, नव्या औद्योगिक नगरांचा आणि विशेष आर्थिक क्षेत्राचा विकास साधणे हे सुद्धा या औद्योगिक धोरणाचं वैशिष्ट्य होतं. त्यानंतर होतं थेट विदेशी गुंतवणुकीस उत्तेजन देणे. नंबर 10 होतं एक खिडकी योजनेच्या माध्यमातून कामकाज करणे. ही सगळी या नवीन औद्योगिक या 2006च्या औद्योगिक धोरणाची वैशिष्ट्य होती. त्यानंतर होतं महाराष्ट्राचे नवीन औद्योगिक धोरण 2013. महाराष्ट्राचे नवीन औद्योगिक धोरण 2013. तर या धोरणाची सुद्धा काही वैशिष्ट्य होती, काही महत्त्वपूर्ण बाबी या धोरणाच्या होत्या. तर देशातील औद्योगिक गुंतवणुकीत महाराष्ट्राचे अग्रस्थान हे सुरुवातीपासून ते कायम ठेवण्याचं उद्दिष्ट या 2013च्या नवीन औद्योगिक धोरणाचं होतं. त्यानंतर सूक्ष्म लघु व मध्यम उपक्रमासाठी आर्थिक सवलती देणे हे सुद्धा महत्त्वपूर्ण बाब या 2013च्या औद्योगिक धोरणाची होती. त्यानंतर रोजगाराच्या जास्तीत जास्त संधीची निर्मिती करणे व जास्तीत जास्त रोजगार कसा निर्माण होईल यासाठी प्रयत्नसुद्धा करणं या औद्योगिक धोरणामध्ये ठरवण्यात आलं होतं. त्यानंतर होतं मागासलेल्या भागात गुंतवणुकीची ओघ वाढवणे. ज्या भागात गुंतवणूक होत नाही अशा भागामध्ये गुंतवणूक कशी वाढवता येईल यासाठी प्रयत्न करणे. त्यानंतर होतं राज्यात 5 लाख कोटीची गुंतवणूक आणि एकूण GDPमध्ये उत्पादन क्षेत्राच्या जवळपास 28% वाढवणे हे सुद्धा उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवण्यात आलं होतं. हे सगळे नवीन औद्योगिक धोरण 2013ची उद्दिष्ट आपण पाहत आहोत. त्यानंतर होतं नंबर 6, एक खिडकी योजनेत सक्षमीकरण. एक खिडकी योजनेच्या माध्यमातून सक्षमीकरणाचं सुद्धा ठरवण्यात आलं होतं. त्यानंतर होतं विशाल उद्योगाप्रमाणे अतिविशाल उद्योगांना सुद्धा प्रोत्साहन देणे. त्यानंतर विशेष आर्थिक क्षेत्र जे सेज म्हणून ओळखलं जाते, जमिनीवर एकात्मिक औद्योगिक क्षेत्र विकसित करण्याची तरतूद करणे. त्यानंतर नंबर 9 होतं प्रशासकीय कार्यपद्धतीचे सुलभीकरण व कौशल्य विकास कार्यक्रमसुद्धा हाती घेण्याचं या 2013च्या औद्योगिक धोरणामध्ये ठरवण्यात आलं. तसेच आजारी उद्योगाचे पुनर्वसन सुद्धा करण्याचं या 2013च्या औद्योगिक धोरणामध्ये ठरवण्यात आलं होतं. अशा पद्धतीने हे महाराष्ट्राचे नवीन औद्योगिक धोरण 2013 होतं. त्यानंतर जे धोरण आहे 7 नंबरचं मेक इन इंडिया 2016. बघा, भारतामध्ये औद्योगिक आणि गुंतवणूक वाढीसाठी मेक इन इंडिया या महत्त्वाकांक्षी उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. जगभरातील कंपन्यांना देशात निर्मित क्षेत्रात संधी या ठिकाणी निर्माण करणारी नाविन्यपूर्ण उत्पादने, त्याचप्रमाणे गुंतवणूकदार राष्ट्रांची ओळख व्हावी म्हणून फेब्रुवारी 2016मध्ये मेक इन इंडिया वॉकचे मुंबई वांद्रे कुर्ला संकुलात आयोजन करण्यात आले. या उपक्रमाचा एक भाग म्हणून ईज ऑफ डुईंग बिझनेस ही संकल्पना राबवण्यात आली. महाराष्ट्र शासनाद्वारे सुद्धा मेक इन महाराष्ट्रसुद्धा राबवण्यात आल्याचं आपल्याला दिसून येते. या उपक्रमात येणाऱ्या काही बाबी आपल्या महत्त्वाच्या आहेत त्या आपण पाहणार आहोत त्या पुढीलप्रमाणे. याच्या काही महत्त्वपूर्ण बाबी होत्या, ज्यामध्ये पहिले उद्योगाच्या सुलभतेसाठी तसेच लघु उद्योगांना चालना देण्यासाठी कारखाना अधिनियम 1948मध्ये बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर होतं नंबर 2, वर्षभरात 34 विशाल प्रकल्पांना मान्यता देणे हे सुद्धा उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर होतं औद्योगिक क्षेत्रात लघु उद्योगांना भूखंड, गाळे, पायाभूत सुविधा देणे इत्यादी सुविधासुद्धा उद्योगांना देण्याचं ठरवण्यात आलं. त्यानंतर होतं नंबर 4, मायक्रोसॉफ्टच्या माध्यमातून देशातील 3 डाटा सेंटरपैकी 2 केंद्र मुंबई व पुणे येथे सुरू करण्यात आली. एक महत्त्वपूर्ण उपलब्धी महाराष्ट्राच्या बाबतीत आपल्याला सांगता येईल. त्यानंतर होतं नंबर 5, माहिती तंत्रज्ञान व माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा धोरण 2015 हे सुद्धा जाहीर करण्यात आलं. त्यामध्ये 6वं होतं 100 कोटी रुपयापेक्षा जास्त गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी मैत्री या वेब पोर्टलच्या माध्यमातून सर्व
परवानगी एका ठिकाणाहून मिळण्याची सुविधासुद्धा मेक इन इंडियाच्या मार्फत उपलब्ध करून देण्यात आली. त्यानंतर औद्योगिकरणाला गती देण्यासाठी 67 परवानग्याची संख्या कमी करून ती फक्त 37वर ठेवण्यात आली. म्हणजे इतके सगळे परवाने कमी करण्याचं धोरणसुद्धा महाराष्ट्र शासनानं मेक इन इंडियाच्या मार्फत करण्यात आल्याचं दिसून येते. भारत सरकारसुद्धा याला खूपच अनुकूल मेक इन इंडियाच्या माध्यमातून असल्याचं दिसून येते. त्यानंतर होतं काही इतर धोरणे. इतर धोरणे होते, त्यामधलं पहिलं होतं माहिती तंत्रज्ञान धोरण 1998. म्हणजे आपण जी धोरणं पाहिली होती त्यापेक्षा वेगळी काही धोरणंही आहेत. माहिती तंत्रज्ञान धोरण 1948. 21व्या शतकाकडे आगेकूच करणाऱ्या महाराष्ट्राच्या औद्योगिक क्षेत्राची गरज लक्षात घेऊन शासनाने 15 ऑगस्ट 1998 रोजी महाराष्ट्राचे माहिती तंत्रज्ञान धोरण 1998 हे जाहीर केलं. जोडणीमुक्त सशक्तीकरण हे या धोरणाचे घोषवाक्य असून केव्हाही कसेही व कुठेही संपर्क साधण्यासाठी राज्यव्यापी यंत्रणा निर्माण करणे हा या धोरणाचा गाभा असून माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील नव्या मनुष्याशी जोडून घेणे, महाराष्ट्राची औद्योगिक आघाडी कायम राखणे हे महत्त्वपूर्ण उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून हे धोरण आखण्यात आलं होतं. त्यानंतर आता नंबर 2 जैविक तंत्रज्ञान धोरण 2001. तर बघा, जैविक तंत्रज्ञान 2001 राज्यातील जैवतंत्रज्ञान क्षेत्राच्या विकासाचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून राज्य शासनाने हे धोरण घोषित केलं. महाराष्ट्र राज्य जैविक विविधतेने समृद्ध असून येथील औषध निर्मिती तत्सम क्षेत्रामध्ये जैवतंत्रज्ञानाची अतिशय गरज आहे. स्वाभाविकच राज्यात जैव तंत्रज्ञान धोरण विकासास व जैवतंत्रज्ञान उत्पादन निर्मितीस भरपूर वाव आहे. त्यानंतर होतं नंबर 3 माहिती तंत्रज्ञान सेवा धोरण 2009. तर राज्यात माहिती तंत्रज्ञान सेवा क्षेत्राच्या विकासाला चालना देण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण पावले उचलल्याचं दिसून येते. नाशिक, औरंगाबाद, नागपूर या शहरामध्ये मागासलेल्या जिल्ह्याचा आर्थिक सामाजिक विकास साध्य करणे, माहिती तंत्रज्ञान उद्योगाच्या सर्वांगीण वाढ करणे ही या धोरणाची महत्त्वपूर्ण उद्दिष्ट होती. तंत्रज्ञान आधारित दूरसंचार उद्योगाचा वेगाने विस्तार व्हावा ही या नव्या माहिती तंत्रज्ञान धोरण 2009च्या धोरणाची उद्दिष्ट होती. त्यानंतर नंबर 4 किरकोळ व्यापार धोरण 2016. किरकोळ व्यापार धोरण 2016. बघा, किरकोळ व्यापार क्षेत्रात महाराष्ट्रात देशात अग्रस्थानी ठेवणे, राज्यातील कमी विकसित भागात गुंतवणुकीचा ओघ वाढवणे, त्याला चालना देणे, राज्याच्या सर्व विभागातील समाजातील सर्व स्तरातील विशेषतः ग्रामीण भागातील तरुणांना किरकोळ क्षेत्रात सहभागी करण्यासाठी प्रशिक्षित करून रोजगाराच्या संधी निर्माण करणे हे या धोरणाचा महत्त्वपूर्ण उद्देश असल्याचं दिसून येते. त्यानंतर नंबर 5 महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक धोरण 2016. तर बघा, राज्याच्या गुंतवणुकीसाठी अनुकूल वातावरण निर्माण करून इलेक्ट्रॉनिक वस्तूच्या उत्पादनास चालना देणे, राज्यातील इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्राची रचना व अभियांत्रिकी यामध्ये विविध बदल करून राज्यात संशोधन व विकास प्रणाली निर्माण करून इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्राचा शाश्वत विकास करण्यास सक्रियपणे सहभाग करणे यासाठी या धोरणाची हे धोरण जाहीर करण्यात आलं होतं. एकूणच ही सगळी धोरणं जर आपण पाहिली तर महाराष्ट्र राज्य जे औद्योगिक क्षेत्रात कायमस्वरूपी अग्रेसर होतं ते अग्रेसर राहावं यासाठीच प्रयत्न या वेगवेगळ्या धोरणाच्या माध्यमातून होताना दिसून येते. ही सगळी धोरणं जर आपण साधारण याची उद्दिष्ट जर पाहिली तर महाराष्ट्राला देशामध्ये औद्योगिकदृष्ट्या नेहमीच अग्रेसर ठेवण्याची भूमिका या धोरणाची राहिली आहे. तसे निर्यातक्षम उद्योगाचा सुद्धा कशी वाढ करता येईल, देशात निर्यातीमध्ये महाराष्ट्राचा जो काही अग्रगण्य स्थान आहे ते कायम कसं ठेवता येईल यासाठीच प्रयत्न वेगवेगळ्या धोरणाच्या मार्फत झाल्याचं आपल्याला दिसून येते. एकूणच काय तर या धोरणाच्या माध्यमातून आपल्याला की महाराष्ट्र नेहमीच अग्रेसर राहावा हा हेतू डोळ्यासमोर ठेवून प्रत्येक आलेल्या सरकारांनी महाराष्ट्रामध्ये औद्योगिक विकास कसा करता येईल यासाठी नियोजनबद्ध आखणी केल्याचं या सगळ्या धोरणाच्या चर्चेवरून आपल्या लक्षात येते. त्यामुळंच महाराष्ट्र आज औद्योगिकदृष्ट्या हा अग्रेसर असल्याचं दिसून येते. काही प्रादेशिक असमतोल, काही अडथळे किंवा काही अशा गोष्टी आहेत की ज्या अजूनही
महाराष्ट्रातील औद्योगिक धोरणामध्ये सुधारणा करण्यास वाव आहे. पण येणाऱ्या काळात निश्चितच ज्या भागात उद्योग नाही त्या भागात उद्योग उभे राहून महाराष्ट्राचा सर्वांगीण किंवा संतुलित विकास साधण्याचा प्रयत्न या औद्योगिक धोरणाच्या मार्फत केल्या जाईल, यात शंका नाही. अशा प्रकारे आपलं हे 4.2 हे प्रकरण या ठिकाणी संपलं.